36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी भाजपा किसान मोर्चा जिल्हा मेळघाट अमरावती ग्रामीणच्या वतीने बँक ऑफ इंडिया शाखा चांदूर बाजार येथील अनेक शेतकऱ्यांचे खाते होल्ड केले होते. तसेच विम्याचे आलेल्या पैशांची बँकेने बचत खात्यामधून कर्जात कपात केली होती. अशा अनेक प्रकारच्या तक्रारी भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष माधव अवघड यांना मिळालेल्या होत्या. त्यानुसार आज बँक ऑफ इंडिया शाखा चांदूर बाजार येथे किसान मोर्चाने धडक आंदोलन केले आणि भेट दिली आहे. यावेळी बँकेच्या व्यवस्थापकाशी आणि तेथील कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आहे. वरिष्ठांशी चर्चा करून सर्व शेतकऱ्यांचे होल्ड काढण्यात आले. तसेच ज्यांचे पीक विम्याचे पैसे कपात केले होते त्यांचे पैसे पूर्णपणे त्यांच्या बचत खात्यामध्ये जमा करण्यात आले. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अतिशय आनंद व्यक्त करण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी यावेळी सांगितलंय की आमचे पीक विम्याचे पैसे बँकेने कापलेले होते ते आज भाजपा किसान मोर्चाच्या आंदोलनामुळे आम्हाला परत मिळाले. तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि महावितरण अभियंता यांनी झालेल्या त्रासाबद्दल लोकांची भाजपा जिल्हाध्यक्ष आणि किसान मोर्चा यांची माफी मागितली. यावेळी भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष माधव अवघड, जिल्हा सरचिटणीस आशिष मेहत्रे, जिल्हा संपर्क प्रमुख श्री अमोल देवतोंडे, जिल्हा सचिव श्री विशाल लकडे, श्री विकी राठी, श्री पंकज नागापुरे, श्री राजू पुसे, श्री चंद्रशेखर ढगे, राजेश बोबडे, नितीन डवंगे आणि अनेक शेतकरी हजर होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी दिनेश गोहत्रे, चांदूर बाजार.